हाय गाईस सगळ्यांना. तर आज आहे रविवार आणि आमच्या इथला बाजार आहे, तर मी चालले बाजारात. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. निघते मी आता, आवरते, बाजारात निघणार आहे. मी चालले बाजारात. अशी पिशवी, पर्स बिर्स. लिफ्ट आहे पण लिफ्टला वरती जावं लागतंय. येताना ओझं असतं त्याच्यामुळे येते लिफ्टने, जाताना जाते जिन्याने. तर चला, आज ह्या चॅनलवर मी पहिल्यांदाच व्हिडिओ टाकायले बाजारातनं. त्या चॅनलवर आहे टाकलेला, पण ह्या चॅनलवर सगळ्यात भारी सगळा म्हणजे छानपैकी एडिट करून टाकणार आहे. त्याच्यावर एवढा जमत पण नव्हता आणि एवढा खास नव्हता, पण ह्याच्यावर सगळीकडचं ब्लॉग घेणार आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. खाली आले मी, चालले रस्त्याने आता. हे असं काढायचं. तर बघा, मी बाजारात चालले होते, माझी मैत्रीण गाठ पडली. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. मला कसं काय सांगायचं, म्हणजे कसं काय माहिती त्याची त्याला माहिती करून द्यायची होती. मग मी आता इथं बाजारात उभं राहून त्याला माहिती करायला, पण मला काही इथं जास्त सांगता नाही यायचं. घरी या उद्याच्याला, मग सांगते तुम्हाला. उद्या कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा. संध्याकाळी 6 वाजता खोलला ह्यांनी पण अजून जरा त्याचं हे प्रॉब्लेम आहे. शॉर्ट व्हिडिओ टाकतात, मोठे व्हिडिओ टाकायचे आहे ना. मारायचं आता आणि बाजारात वळायचं. इथं बघा स्टार्टिंगला असे टीव्हीची दुकानं, कुठं फॅन. इकडं बघा असं वळालं, इकडं बाजार. इथूनच बाजार लागतं. इकडं काय टब बीब शाळेचं, इकडं मोबाईलचं कवरचं दुकान, इकडून कशाची दुकानं. तर चला मी शिरते बाजारात आता. मेन गोष्टी दाखवते तुम्हाला. हे असं कोयतं इथं टोपलं, ज्वारीच्या गल्ली, इकडं ज्वारी बाजरी, किराणा. पहिल्या स्टार्टिंगला किराणा, इकडे चपलाची. आता आपल्याला काय किराणा आणि चपला ज्वारी इथं काय घ्यायची नाही, डायरेक्ट माळवं घ्यायचं. तर डायरेक्ट जायचं माळव्याच्या गल्लीला. इकडं थोडं माळवं असते मध्ये आधी. जास्त करून ह्या साईडला किराणा. बघा इकडं असं किराणा सगळा. तर इकडल्या बी बाजूला किराणाच आहे आणि इथून झाला आता माळव्याला स्टार्ट. काकडी कशा हो? हिरवी मिरची भाज्याच असतात बरं का. मी इथून बीट घेत असते. द्या बरं मला 2 गड्डे. एका गड्डीत किती येतात? 2 गड्डे द्या. पाला काढून द्या. नाही कॅशच आहेत. 20 रुपये. हे खराब आहे क्या हो? हे बघा. नाही ही नाही हो. 8 दिवस ठेवायचं म्हणजे आम्हाला बी खराब होते किंवा फ्रीज नाही काय नाही. कढीपत्ता द्या 5चा. त्यातला 5चा नाही का येत? आता जर वेळेस 5चाच नेते किंवा मी. द्या त्यातला एक गड्डी. मग घेतली द्या की. ह्यात खराब आहे किंवा सगळा. मी ते कितीला आहे? मी ते कितीला आहे? 30 रुपये. महागली वय. शापू 20 रुपये 30 ला. एक घेऊ. आता काय आहे माहिती, उन्हाळा आहे. बघा बरंच भाजीवाले नाहीत. येरमाळ्याच्या जत्रेला गेलेले, त्याच्यामुळं भाजी घ्यायचं सुकामुक्त आहे. मी ठराविक माणसापासून घेत असते जरा जास्त भाज्या. बटाटं, वांग. आता दुसरीकडे हुडकावं लागेल बटाटे, तिथं चांगलं असतात. टमाटेवाला बी नाही, गावाला गेला. बटाटा कसा आहे? 50 ला 2 किलो. 50 ला 2 किलो. 25 रुपयाला किलो. बटाटा तर कुठं दिसना मला. एका ठिकाणी आहे तिथं बी लई गर्दी. आले बाजारातलं बाहेर. पिशवी घ्यायचं लई जड वाटतंय. पिशवी एका हातात आणि मोबाईल एका हातात. तरी पण व्हिडिओ काढायचा आहे. आणि मेन म्हणजे जाताना पिशवी हलकी असते, त्याच्यामुळं काय वाटत नाही. येताना जड असते. मी एकदम आता इकडं खालच्या बाजूला आले बाजार करत. आता इकडे घ्यायचा वडापाव. मग असंच निघायचं ह्या रोड. खायला यावं लागतं वडापाव. इथला वडापाव खूप छान असतात. सगळं परिस्थिती आहे वडापाव. नुसतं वडापाव भेटतो, भजी बिजी काय नाही. तर खूप छान असतं इथला वडापाव.
खालून एवढ्या लांबून मी येते इथं वडापाव न्यायला. आम्ही 4 वडापाव घ्यायचे. शिल्लक नाही ती बनवून देतात एक शिल्लक आहे त्याच्यात. तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर बघा आता तिथं घेतला वडापाव आणि मिठाई खायला, म्हणजे मिठाई गोड खायची. एकच दुकान प्रसिद्ध आहे कल्याणशेठ म्हणून, तिथं घ्यायचं काहीतरी गोड घ्यायचं आणि अजून काहीतरी घ्यायचं. तर चालू लय जीव दाखवला. लेकरं असले का सोबत पिशवी घेऊ लागतात, पण आता मी एकटी असल्यामुळे मलाच पिशवी घ्यावं लागते. बघू आता तिथपर्यंत जास्त जे काहीतरी मिठाई घ्यायला इथं प्रसिद्ध आहे, तर इथं घेते काहीतरी गोड. बघा घेतलं समोसा नाही घेतलं, पेढ घेतलं आणि थंड काहीतरी. लाईटच गेली होती. नेमक्या आतमध्ये बसले आणि पहिल्या मजल्यावर आले का लाईट गेली. लय भीती वाटली, पण गेली लगेच आले. मग लगेच पहिला फ्लोअर आला की थांबली. मग उतरले बाय, भीती वाटायला लागली. कशाला हाताने रिक्स म्हणून आली जिन्याने. दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या आमचंच आहे का चपलावून कळते तोरणवर आमचंच आहे. घे पिशवी चल, लय हात दुखायला लागला. दम लागला. आले घरी आता, थोडा हात होते. बाजारातनं काय काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवलं. बघा बाजारातनं काय काय आणलंय मी. ह्याला नारळ पाणी आणायचं होतं, विकत भेटते वाटतं बाटली, तर मग मला ते आणावं. तर नारळ पाणी नव्हतं. ते दुकानदार मला म्हणले ह्याने पण एनर्जी येते शंभूसाठी. तर शंभूला ताप आलेले आहे ना भरपूर अशी, तिथं बघा सकाळपासून झोपलेला आहे बर्फी. आणि ह्याच्यात आणलेले आहेत पेड नाही काही बर्फी आहे असली. हे बघा असली बर्फी 2 कलरची अशी. आणि ह्याच्यात आपला वडापाव. दुसरं काय आहे अजून, बॅक कॅमेराने दाखवू का. इथं वडापाव खाते सोडते ना. इथं हे असे बीट आणले होते, आम्हाला ज्यूस करायला लागतो सकाळच्याला प्यायला. कढीपत्ता, बटाटा, टमाटर, हिरवी मिरची, भेंडी. तर हे 8 दिवसाचा बाजार. ह्याच्यात भाजीला काही मी कमी आणलेले. कांद्याची गोणी घ्यायचे, पण तात्पुरते मला अजिबात कांदाच नव्हता म्हणून 1 किलो कांदा आणला. विकत नाही आणत कांदा, डायरेक्ट 1 गोणी घेत असते. आणि काकडे महत्त्वाचे मला, दही आणि काकडी मला लई आवडते, त्याच्यामुळे काकडी पण आणली. तर चला ह्या बघा आता ही रविवारचा बाजार. ही भेंडी आणली अर्धा किलो, आलं पण आणलेलं आहे. तर चला कसा वाटला रविवारचा बाजार सांगा मला कमेंटमध्ये. वेळ असते पण वेळ ना शंभूचे पप्पा आणतात संध्याकाळी, त्याच्यामुळे मग मी आणत नाही, कारण डबल होती ना त्याच्यामुळे. तर चला रविवारचा बाजार आमचा कसा काय वाटला, सगळं आमच्या इथलं छान वाटलं का मला कमेंट करून नक्कीच सांगा. या भेळ वडापाव खायला.